राजा चल हेलो 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 हाँ ठीक है। हे ना पूरा झिरो मला बेस नाही पाहिजे। हा कमी करा पूर्ण। हेलो पूर्ण बेस कमी करा। हेलो 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 बहुत बढ़िया बेस है ठीक है। हेलो हेलो आ ला 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 हो प्रारंभिक गणागवळीचे राऊंड समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या दुमीला वाटचाल होत आहे बंधूंनो। नाही माझ्या जोडीला नावाजलेल्या गावातलेल्या की ज्यांच्या चौबाजूला वाजलाय डंका आणि त्यांना
शाहिरांना पेटवली शाहिरीची लंका. लंका. अशा सन्मान्य शाहिरा सुरमाबाई बारसागडे. तर गणाच्या मार्फत सुंदर प्रश्नाची मांडणी केली. म्हटलं 33 कोटी देवी देवता ज्याला आपण म्हणतो त्याचे माय आणि बाप कोण. 33 कोटी देवी देवता ज्याला म्हणतो आपण त्याचे माय आणि बाप कोण. आणि मी बोलता बोलता म्हटलं काय की मूळस्तंभ नावाचा ग्रंथ आहे आणि तिथं 67 68 69 पानवर ह्याचं उत्तर आहे. तर मॅडम म्हणलं कसोटी लावा. हा तर मॅडम सांगते काय. हवा सूर्य. अरे 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 देवा परमेश्वरा धापेवाडा कडमेश्वरा. हा हा हवा पृथ्वी वायू पाणी. मॅडम साहेबा ह्या पृथ्वीची निर्मिती कोणत्या देवाने केली हे तुम्हाला माहित नाही का. नाही कोणत्या देवाने केली हे तुम्हाला माहित नाही का. पहिले वाचून घ्या. नाही या पृथ्वीची निर्मिती कोणी केली. वा रे वा तुमचं. हा मॅडम साहेबा महफिल के बिना गाना गाया नहीं जाता. नहीं जाता. हा हो 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 हो. महफिल के बिना गाना गाया नहीं जाता. कोई कहे कितना बिलाल उसका काम उसे भाता भाता. तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता. और ये पूछे हुए सवाल का जवाब सुरमाबाई को देना नहीं आता. क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना और अगले को कैसे चुप कराना ऐसा बात में लैजा होना. वारे वाना कोणी खर्रा खाना तंबाखू खा. सन्मान्य निळखंडजी कोहडे साहेब मुक्काम फेटरीवाले 100 रुपयाची भेटालेली पार्टी बरी आहे. मॅडम साहेबा या जगात परिपूर्ण कोणी नाही याची मला जाण आहे. बोलणारा मुद्द्याचा बोलला तर 4 चौघात त्याचा मान आहे. आणि प्रश्नाचं उत्तर असं द्या की मला वाटलं पाहिजे आता काहीतरी समाधान आहे. आवश्यक नाही का खरं दिलं पाहिजे बाबू. पण त्या तर्काले तर्क संगत जर तुम्ही बोलले काय असते का नाही तर मला मजा आली असती. पण मी उदारी ठेवत नाही बाई. लक्षात ठेव मॅडम साहेबा मी उदारी रखता नहीं किसी की ये सवाल ये शाहीर सूरज आहे. या शाहिरी क्षेत्रामध्ये प्रश्न विचारांचं उत्तर स्वतःच दे. हा ते शाहिरी मी करतो तडक फडक. उदारी नेत नाही घरी घेऊन द्यायचं नाही म्हणजे नेणार बी नाही. हा तर मी तुम्हाला सांगतो लक्ष असू द्या. तर शंकर पार्वतीच्या जेव्हा चौसर चालू राहते शंकर पार्वतीच्या जेव्हा चौसर चालू राहते आणि ते पार्वती मैया इथं ज्ञानी ध्यानी लोकांचं गाव आहे पारटसिंगा. बेलसरे साहेब स्वतः या गावची उपसरपंच तमाशे केले म्हणजे साधी गोष्ट आहे का. कलाकार आहे प्रत्येक माणूस इथचा कलाकार आहे. बरोबर आहे का नाही जी. हा तर शंकर आणि पार्वतीच्या चौसर चालू राहते आणि त्या चौसर मध्ये ते पार्वती माता जेव्हा त्या शंकर भगवंताला प्रश्न करते म्हणते प्रभू 33 कोटी देवी देवताचं मायानी बाप कोण आहे म्हणते. तेव्हा तो शंकर भगवंत सांगते की 36 म्हणजे राणी अदिती 36 राण्या होत्या. 36 राण्या वेगवेगळ्या जातीच्या आणि तिथून वेगवेगळ्या जातीपासून वेगवेगळ्या देवाची कर्णाची पांडवाची निर्मिती झाली. असं मी नाही सांगत नाही मूळ स्तंभ ग्रंथ सांगते. नाही तर म्हणशील का मला म्हणलं मी काही पालेना गेलो होतो 33 कोटी देवता कुठं आहे बा म्हणून. नाही तर पुढच्या फेरालीशी बाई तू मला म्हणशील का तू म्हणत होता बा म्हणून नाही का. हा राणी अदिती नावाची राणी होती. तर तिच्यापासून 33 कोटी देवी देवतांचा उगम झाला. तर त्याचा बाप कोण होता आल्म ऋषी. मॅडम साहेब लिहून ठेवा. त्यांचा बाप होता आल्म ऋषी आणि आई होती इंद्रना देवी. आई होती इंद्रना देवी. हे माझ्या प्रश्नाचं समाधान आहे. आणि तुम्ही म्हणता का पृथ्वी होती आकाश होती हवा. अरे 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 हे नाही आहे मॅडम. आणि म्हणून म्हणायचं आहे काय. अरे हॅलो 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 लाईन गेली. बापू की